कधी-कधी आपण नात्यांमध्ये एवढं हरवतो, की आपल्याला त्यांनी म्हणेल तसंच राहायला हवं. समोरच्या माणसाचा आवडता रंग, त्याला जसे आवडतात तसे कपडे, त्याला त्याला जसं आपलं बिहेवियर आवडतं तसं वागणं आणि ह्या सगळ्यात आपण याचा विचार अजिबात करत नाही, की ॲक्चुअलमध्ये हे सगळं मला हवं आहे का? सो हाय, मी ऋतुजा आणि कोणासाठी तरी स्वतःला बदलणं म्हणजे प्रेम असतं का? किंवा ते नातं त्यावरतीच अवलंबून असतं का? आणि जर का मग नाही, तर मग आपण असं का करत असतो? आणि हे सगळ्या नात्यांच्या मध्ये असतं. समजा आपण मित्रांच्या सोबत बाहेर गेलो आहे आणि एखादा मित्र आपल्याला म्हणतो, काय हे किती मोठ्यानं बोलतेस, किती मोठ्यानं हसतेस. तर मग आपल्याला तिथं खूप वाईट वाटतं आणि मग नेक्स्ट टाईम आपण त्या लोकांच्या मध्ये जात नाही. आणि असा पण आपण विचार करतो, की ह्याला माझं ते वागणं आवडत नाही, मग त्याला आपण चांगलं वाटेल असं वागूया, असं बोलूया. आणि काही काही जणांना तर आपलं वागणं एवढं आवडत नाही, की त्यानंतर आपल्यालाच प्रश्न पडतो, की अरे मी इतकी वाईट आहे का? म्हणजे वागणं इतकं वाईट आहे का? समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या जास्त मोबाईल यूज करणं आवडत नसेल तर आणि तो व्यक्ती म्हणत असेल, की जरा मोबाईल जास्त यूज करू नको, कमी यूज कर. अशा प्रकारचं सांगणं म्हणजे आपल्या ग्रोथसाठी आहे आणि ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. पण जर का समोरचा व्यक्ती म्हणत असेल, की तुझं जे राहणं आहे, बोलणं आहे, तू जशी बोलतीस ते मला आवडत नाही, तुझं राहणं बोलणं मला जसं हवं आहे तसं वाग, तुझं जे पॅशन आहे ते सोड आणि जे मला आवडतं ते तू कर, असं जर का समोरच्या माणसाचं म्हणणं असेल तर मग ते ॲडजस्टमेंट किंवा अंडरस्टँडिंग नाही, तर मग तिथं आपण स्वतःची आयडेंटिटी लॉस करणं असतं. तर थोडक्यात काय, की त्या व्यक्तीला आपण जसं ॲक्च्युअलमध्ये आहोत तसं आवडत नाही. त्या व्यक्तीला असं वाटत असतं, की मी जसं म्हणते तसं ह्या समोरच्या व्यक्तीनं वागावं. काही काही व्यक्तींना असं असतं, की मी तुला ॲक्सेप्ट करतो किंवा ॲक्सेप्ट करते, पण तू मला जसं वाटेल तसं राहायचं तरच मी तुला ॲक्सेप्ट करणार. आपण पण असा विचार करतो, की काय होतं आहे थोडंफार चेंज करायला आपल्यामध्ये. थोडक्यात काय, तू मला वाटेल तसं वाग, मला आनंद भेटला पाहिजे तुझ्या वागण्यातून. सो आणि ह्यामध्ये आपण ह्याचा पण विचार करत नाही, की अरे माझी स्वतःची पर्सनॅलिटी काहीतरी आहे किंवा माझं स्वतःचं अस्तित्व काहीतरी आहे. सगळ्यांचं बिहेवियरचे वेगवेगळं असू शकतं ना. नाही, आणि जर का तो समोरचा माणूस आपल्याला आहे तसं एक्सेप्ट करत नसेल, तिथं आपण विचार करण्याची वेळ आहे, की हे खरंच माझ्यासाठी चांगलं आहे का नाही आहे. मला वाटतं, की बदल हा चांगला पण असतो आणि वाईट पण असतो, पण मग तो कधी चांगला असतो आणि कधी वाईट असतो हे देखील त्या समोरच्या व्यक्तीवरती डिपेंड करतं, की तो व्यक्ती तुमच्यासाठी कोण आहे आणि तोच व्यक्ती का हे सगळं करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी किंवा तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सिंपल आहे, जर का त्या व्यक्तीला तुम्हाला कंट्रोल करायचं असतं किंवा ते कधी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे, जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला अपग्रेड करण्यासाठी किंवा आपल्या ग्रोथसाठी बोलत असेल, की तू ह्या गोष्टी तुझ्यामध्ये चेंज कर, तर तो बदल करणं आपण खूप गरजेचं आहे किंवा ते खूप चांगलं देखील आहे. समजा आपल्यामध्ये काहीतरी बॅड हॅबिट असतील आणि जसं की ओव्हर थिंकिंग असेल किंवा आणखीन भरपूर सवयी असतील, आपण लेट उठत असेल आणि समोरचा व्यक्ती, आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला सांगत असेल, की ह्या हॅबिटमुळे तू तुझ्या सक्सेसकडे जाऊ शकत नाहीस किंवा तुझं बेटर व्हर्जन तू बनवू शकत नाहीस. सो ह्या गोष्टी तू चेंज कर आणि इन्स्टेड ऑफ ह्या गोष्टी करण्यापेक्षा तू त्या बदल्यात चांगल्या गोष्टी कर. हे जर का आपल्याला कोणतरी सांगत असेल तर आपण त्याच्याबद्दल थँकफुल व्हायला पाहिजे, कारण अशी लोकं भेटणं खूप कठीण असतं. आणि जर का ते आपल्या ग्रोथसाठी बोलत असतील तर ते आपण चेंज करणं चांगलंच आहे. समजा आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल नाही आहे, तर समोरचा व्यक्ती, आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला सांगत असेल, की तू ह्या गोष्टी कर तुझं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तुझ्या गोल्सपर्यंत जाण्यासाठी तुला काय काय मदत लागते ते करण्यासाठी, जर का तो आपल्याला चेंज कर म्हणत असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे आणि ते करणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असं जर का कोणतरी आपल्याला सांगत असेल चेंज करायला, ज्यामध्ये आपली ग्रोथ असेल, तिथं दोघांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण असेल, विदाऊट आपली आयडेंटिटी लॉस करता, तर तिथं आपण बदल करणं खूप गरजेचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे हा बदल चांगला कधी नसतो. समजा समोरचा व्यक्ती आपल्याला फक्त त्याला हवं आहे म्हणून आपल्याला चेंज करत असेल, जसं की आपली ग्रोथ नाही आहे, तर फक्त वन साईड आहे, की मला चांगलं वाटतं म्हणून किंवा मला आवडतं म्हणून तू असं वाग, तर मग ते बदलणं चांगलं नाही, तर तो एक ट्रॅप आहे आणि तो आपल्याला कंट्रोल करण्यासाठीचा ट्रॅप असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जिथं आपल्याला गिल्ट वाटतं, की मी ही गोष्ट माझ्यातली चेंज करायला नको, आपल्याला ती चांगली वाटत असते पण समोरच्या माणसाला ती नको वाटत असते, आणि जिथं आपला कॉन्फिडन्स लूज होतो तसं वागल्यामुळे किंवा आपल्याला खूप अँक्शियस वाटतं किंवा फिअर वाटतं असं वागायला, सो तिथं आपण तो बदल न करणं चांगलंच असतं.
का? कारण आपण अपेक्षांच्या ओझ्याखाली तिथंच राहत असतो, की त्याला वाटतंय किंवा तिला वाटतंय म्हणून मी अशी राहते. सो मला हेच वाटतं, की बदल करणं हे चांगलं आहे. जर का तिथं आपली ग्रोथ होत असेल, जर का आपलं एक अपग्रेड नवीन व्हर्जन बनत असेल आणि तो पर्सन पण तसा आपल्यासाठी व्हॅल्युएबल असेल तर. आणि जर का आपण फक्त इन्सिक्युरिटीज बाळगून किंवा समोरच्या माणसाच्या अपेक्षेखातर स्वतःला बदलत असेल, तर मग तिथं आपण थोडा थांबून विचार केला पाहिजे, की हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही. सो मॉरल ऑफ द स्टोरी, चेंज करणं हे चांगलंच आहे, पण आपण तिथं हे बघायला पाहिजे की तिथं आपण स्वतःला हरवतोय का स्वतःचं एक चांगलं बेटर व्हर्जन मिळवतोय. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.